ब्रेकच्या पूर्वी आपण विदर्भावर नजर टाकली होती। आता मराठवाड्यात जाऊयात आणि मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी कशी सुरू आहे ती पाहूयात। जालना शहर गेल्या 4 दिवसापासून जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींनी गजबजून गेले। काल भाजप आणि राष्ट्रवादी बरोबर आज शिवसेनेनं दुसऱ्या फेरीच्या मुलाखतींना सुरुवात केली आहे। जिल्ह्यात एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीकडून आघाडीसाठी पोषक वातावरण तयार होते, तर दुसरीकडे मात्र शिवसेना भाजप युती होणार की नाही याचा गोंधळ कायम आहे। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना वगळून शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातंय। सद्यस्थितीत भाजप शिवसेना युतीतील अडथळ्याला दानवे खोतकर वादाची देखील किनार आहे। काही दिवसापूर्वी शहरात झालेल्या सिमेंट रस्त्याच्या श्रेयवादावरून दोघांमधील विसंवाद अधिक गडद झाला होता। त्यामुळे शिवसेनेकडून सोबळाचा नारा देखील ऐकायला मिळतोय। रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना। नांदेड जिल्हा परिषदेच्या 63 जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अजून ना काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे, ना शिवसेना भाजपची युती झालेली आहे। काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक असलेले लोक हे आपापल्या पद्धतीने प्रचार करतायत, तर राष्ट्रवादीमधून इच्छुक असलेले लोक हे त्यांच्या पद्धतीने प्रचार करतायत। राष्ट्रवादीमधील काही गट हे आपलं स्वतंत्र अस्तित्व जिल्ह्याच्यात असल्याचं दावा करून काँग्रेस सोबत युती नको अशा मानसिकतेत आहेत। वरिष्ठ स्तरावरून जरी आघाडी व्हावी असे प्रयत्न असले तरी स्थानिक पातळीवर मात्र अजून तसे कुठलेही प्रयत्न दिसून येत नाहीयेत आणि त्यामुळेच आज तागायत आघाडी जाहीर झालेली नाही। जोवर हा निर्णय स्पष्ट होत नाही तोवर मात्र प्रचारात म्हणावा तसा दमदारपणा येणार नाहीये। योगेश लाटकर, एबीपी माझा, नांदेड। येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर आघाडी आणि युती होणार नसल्याचं स्पष्ट दिसतंय। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये या 4 प्रमुख पक्षांचे 4 उमेदवार राहतील आणि त्यासाठी इतर पक्षांमधून पॉवरफुल उमेदवार आयात करण्यावरही यांचा भर राहील। येणाऱ्या काही काळामध्ये इतर पक्षांमधून येणाऱ्या उमेदवारावर ही निवडणूक रंगतदार बनणार आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण राजकीयरित्या नाट्यमय वळण घेईल। विशाल माने, एबीपी माझा, परभणी। उमेदवारी अर्ज दाखल करायला आठवडा शिल्लक असताना काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडीबाबत बोलणी चालू आहे। शिवसेना भाजपमध्ये मात्र एकमेकांवर चिखलफेक करून नेत्यांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे सेना भाजपमध्ये युती होणार नसल्याचे स्पष्ट आहे। येणाऱ्या काळात शिवसेना हा गड कायम राखणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। संजय गव्हाड, एबीपी माझा, हिंगोली।